ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे। पुण्यामधल्या खेड आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरू आहे, मात्र आढळराव या दौऱ्यामध्ये कुठेही दिसून आले नाहीत। दरम्यान हेच आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यानंतर आवर्जून उपस्थित राहतात। मुख्यमंत्री भीमाशंकर दर्शनाला आले तेव्हा आणि आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वात आधी आढळराव उपस्थित होते। या राजकीय घडामोडी पाहता आढळराव पाटील यांना पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये परतण्याचे वेध लागलेत का याची चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे। आणि ही दोन दृश्य आपण पाहतोय। अजित पवारांच्या दौऱ्याकडे आढळराव पाटलांनी पाठ फिरवली आहे, तर एकनाथ शिंदेंशी मात्र त्यांची जवळीक आता वाढलेली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे सध्या आपल्या बरोबर आहेत। हेमंत, आढळराव पाटील यांची नेमकी काय पुढची राजनैतिक वाटचाल आहे, कारण काही वेगळे संकेत ते देतात का, काय नेमकं म्हणावं लागेल या दृश्यांच्या माध्यमातून? नक्कीच अनुपमा, खरं तर राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिर्लिंग भीमाशंकरच्या दर्शनासाठी आले होते तेव्हा सुद्धा आढळराव पाटील प्रामुख्याने त्यांच्यासोबत उपस्थित होते, त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। त्याच्यानंतर आळंदी या ठिकाणी मुख्यमंत्री आले असताना त्याच ठिकाणी सुद्धा आढळराव पाटील उपस्थित होते। मात्र ज्यावेळेस आढळराव पाटील यांनी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि शिरूर लोकसभा निवडणूक लढवली, मात्र पराभवानंतर आढळराव पाटील हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज आहे याची चर्चा रंगलेली आहे। कारण की आज त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खेड तालुक्यातील दौऱ्यावरती आहेत, त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्रात आहेत। मात्र त्या ठिकाणी आढळराव पाटील पुन्हा एकदा गैरहजर दिसल्याने चर्चेंना उधाण आलेले। आढळराव पाटील हे खरं तर पुन्हा शिवसेनेत स्वगृही परततात का याची सुद्धा चर्चा रंगलेली आहे। अनुपम, ठीक, धन्यवाद हेमंत दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।